सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. इटुकला पिटुकला टॉपिक आहे धबधब्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तो म्हणजे जलप्रपात रेषा फॉल लाईन. तर काय आहे एक्झॅक्ट ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा कसं आहे की असं गृहीत धरा की असा आहे ना एक उंच भाग आहे आणि या उंच भागामध्ये आपल्याला काय दिसतंय, इथून धबधबा पडतो खाली, धबधबा पडतो. पण पाहिलेला काही काही नाही, याच्यामध्ये अशी नदी येते अशी आणि ह्या असे धबधबे पडते ना, असे खूप सारे शस्त्र धबधबे म्हणतो, शस्त्रधारा असा शब्द वापरतो. आता लक्षात घ्या की ही जी आहे ही नदी एकच आहे, ही नदी एकच आहे आणि इथून विविध धबधबे निर्माण झाले आहे, विविध धबधबे तर यातला हा जो पॉइंट्स आहेत, या पॉइंटला आपण निक पॉइंट म्हणतो, बरोबर आहे ना, निक पॉइंट म्हणतो, काच बिंदू. यातले हे विविध धबधबे तयार झाले, इथून एका रांगेत दिसत आहेत. या रांगेला याला आपण जलप्रपात रेषा, जलप्रपात रेषा म्हणणार का? तर नाही म्हणणार नाही, कारण नदी एकच आहे, विविध धबधबे एकापासून निर्माण झाले. कारण की कुठे कमी जास्त असं झालं असेल, हे हळूहळू इरोड होतील आणि मग मोठी नदी होईल आणि एक धबधबा होऊन जाईल भविष्यात कधीतरी, बरोबर आहे. त्यामुळे याला जलप्रपात रेषा म्हणणार नाही, याला काय म्हणतो आपण, निक पॉइंट्स, खास बिंदू, बरोबर आहे. पण आता लक्षात घ्या, हे जे आहे हे असं नाही आहे, पण सपोज टू बी असं गृहीत धरा की असा विस्तृत प्रदेश आहे. कसा आहे, असा विस्तृत खूप लांब लचक असा प्रदेश आहे. असं पकडा, ही जी रेषा आहे ही अराउंड एक 400-500 किलोमीटरची आहे आणि इथून एक नदी आहे है ना, इथून एक नदी आहे, ती नदी अशी उतरते, इथून दुसरी नदी असेल 100 किलोमीटरवर, इथून अजून 100-150 किलोमीटर है ना, अशी हा 100-150 किलोमीटरचा अंतर आहे असा ह्या सगळ्यांमध्ये, असं गृहीत धरा है ना. आणि ह्या वेगवेगळ्या नद्या अशा वॉटरफॉल तयार करतात. परंतु असा जर आपण टोपोग्राफिक लाईन मारली अशी, तर काय दिसते, एक सारख्या रांगेत आहेत ना, एक सारख्या रांगेत. ही जी आहे समांतर पॅरलल लाईन्स तयार करतात, विविध धबधबे विविध नद्यांपासून. याला म्हणतो आपण जलप्रपात रेषा. एका नदीपासून खूप सारे धबधबे एका ठिकाणी जमा होतात, त्याला म्हणत नाही. क्लिअर, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. ओके, आता आपण जिओग्राफिकल कॉन्टेक्स्ट मध्ये शब्दावली समजून घेऊया. बघा कसं आहे, इथे तुम्हाला पोस्टर पण दिसत असेल, दिसते पोस्टर है ना. याला म्हणत नाही, एका नदीपासून आले, याला म्हणत नाही. ठीक आहे, बघा कशाला म्हणतात मग, भूप्रदेशीय सीमारेषा. ही काय आहे, भूप्रदेशीय. भूप्रदेशीय म्हणजे एक विस्तृत भूप्रदेश है ना, एक विस्तृत भूप्रदेश दिसून येतो, हे खूप महत्वाचं आहे है ना. त्याच्यामध्ये उंच भूमी, उच्च भूमी आणि सखल प्रदेश एकत्रित येतात, अशी एक सीमारेषा आहे. इट्स वन ऑफ द जिओग्राफिकल बाउंड्री वेअर द अपलँड रिजन अँड द लोलँड रिजन और कोस्टल रिजन मीट्स, भेटतात. म्हणजे एक उंच भाग असेल आणि एक खालचा भाग असेल, असं काहीतरी भेटतंय. हा उंच आहे, हा खालचा भाग आहे ना, अशी सीमारेषा ज्याच्यामध्ये अनेक धबधबे किंवा द्रुतवाह यांची मालिका निर्माण होते. वेअर क्रिएटेड सिरीज ऑफ वॉटरफॉल अँड रॅपिड्स ऑन द पॅरलल लाईन. म्हणजे विविध नद्या, विस्तृत प्रदेश, तिथले निर्माण होणारे धबधबे जेव्हा वरून बघितलं ते एका रांगेत दिसतात, समांतर रेषेत दिसतात, त्या समांतर रेषेला आपण काय म्हणतो, जलप्रपात रेषा. क्लिअर, ओके, एकदम सोपा कॉन्सेप्ट आहे. आता आपण बघूया की अनुकूल जी आहे भूरचना, फेवरेबल जिओलॉजी कशी. तर ऑब्विसली जी धबधब्यासाठी जिओलॉजिकल कंडिशन लागते, भूप्रदेशीय संरचना लागते किंवा जी जडणघडण लागते, बिलकुल तसंच, काही फरक नाही. पहिला आहे तुम्हाला माहित आहे, झीज प्रक्रियेतील असमानता, डिफरन्शियल इरोजन ऑफ द रॉक्स है ना. आपल्याला माहित आहे कठीण खडक असतात, बरोबर आहे, राईट, हार्ड रॉक असतात. त्यानंतर इथे मृदू खडक असतात, सॉफ्ट रॉक असतात. कठीण खडक म्हणजे कुठले,
इग्नियस किंवा मेटॅमॉर्फिक है ना, अग्निजन्य किंवा रूपांतरित, आणि सॉफ्ट रॉक मध्ये सेडिमेंटरी. बरोबर आहे. गाळाचे खडक यांची झीज फास्ट होते, यांची झीज स्लो होते. हे दोन डिफरन्शियल इरोजन असल्यामुळे होतात. दुसरं, भूसंराचे उत्थान, जिओलॉजिकल अपलिफ्टमेंट. नदी अशी गृहीत धरा की असे भूप्रदेश आहे, अबे यार काऊन रे बापू, असा भूप्रदेश आहे आणि हा भूप्रदेशावरून अशी नदी वाहत आहे सरळ सरळ सरळ, आणि इथे जिओलॉजिकल काही डेव्हलपमेंट झाले आणि त्याच्यामुळे काय झालं, हा भूप्रदेश हा इथे होता, हा कसा झाला, असा वर आला. असा वर आला तर नदी काय करा, अशी खालून जाईन का, नाही, ते पण वरून अशी जाईन आणि वॉटरफॉल तयार करा. असं जर विस्तृत त्याच्यात झालं तर झालं बाबा. तिसरं, समुद्र पातळीतील बदल. म्हणजेच काय, नदी अशी 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 येते, इथे समुद्र आहे, समुद्र खाली गेला बाबा, खाली गेल्यामुळे इथे वॉटरफॉल तयार झाले. म्हणजेच काय, आपल्याला काय दिसते, जे काही धबधब्याचे है ना, जे काही धबधब्याचे कारण आहेत तेच जलप्रपात रेषेची कारण आहेत. फक्त फरक काय, विस्तृत प्रदेश. बरोबर आहे. एकापेक्षा अनेक नद्या जेव्हा एक समांतर रेषेमध्ये धबधबे निर्माण करतात त्याला जलप्रपात रेषा. क्लिअर. ओके, ठीक आहे, राईट. आता काय निश्चित करतं रे बाबा, जलप्रपात रेषा काय निश्चित करतं, व्हॉट डिटरमाइंड इट. तर आपल्याला असं दिसतं, पहिल्यांदा नदी उगमाकडील प्रदेश, जिथून नदीचा उगम पावतो त्या साईडचा प्रदेश, आणि नदी मुखाकडील प्रदेश म्हणजे समुद्राला जिथे नदी मिळते तो प्रदेश. हे दोन प्रदेश निर्माण करतात, डिटरमाइन करतात की बाबा नदी उगमाकडील कोणता प्रदेश, उंच भागाकडे आणि असकल भागाकडे डिवाइड झाला. बरोबर आहे. दुसरं, भूप्रदेशाची उंची निश्चित करता. उगमाकडील प्रदेश हा पठारी प्रदेश असणार, उंच कडा असणार, आणि नदीमुखाकडील प्रदेश हा मैदानी प्रदेश, सखल प्रदेश किंवा किनारपट्टीचा प्रदेश असणार. म्हणजे हा खालचा असणार, हा वरचा असणार. क्लिअर. ओके. खडक रचना जर बघितली तर हा वरचा काय, कारण याची झीज कमी होते, डिफरन्शियल इरोजन ऑफ रॉक. याची झीज कमी होते म्हणजे कठीण स्फटिकमय खडक म्हणजे मेटामॉर्फिक किंवा इग्नियस रॉक, आणि इथे मृदू खडक म्हणजे सेडिमेंट रॉक, म्हणून याची झीज जलद गतीने होते. म्हणजेच ह्या गोष्टी डिवाइड होतात, ह्या गोष्टी डिटरमाइन होतात. इतकंच नाही तर इकॉनॉमिकली, आर्थिक दृष्ट्या जर बघितलं, मानवीय वसाहतीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, सेटलमेंटच्या दृष्टिकोनातून, तर हा पॉइंट जो आहे हा आपण निश्चित करतो. या ठिकाणी आपल्याला दिसते, जर इथून एखादी नाव व्यापार होत आहे समुद्रातून आणि त्याला वाटलं आतमध्ये अजून यायचं, मुखातून अजून जायचं, तर ही लिमिट आहे, याच्यानंतर पुढे जाऊ शकत नाही. दिस कॉल्ड ॲज अ हेड ऑफ नेव्हिगेशन, म्हणजे जल वाहतुकीचे टोक, याच्या नंतर होत नाही. म्हणजे इथला जो प्रदेश आहे ह्या भागातला तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण पुढे व्यापार होऊ शकत नाही. मग इथे काहीतरी तयार करणं आवश्यक आहे. मग इथे शहर तयार होतात है ना, जी सिटीज तयार होतात, ह्या कुठे सिटी तयार होत आहेत, या फॉल लाईनवर. कुठे तयार होतात, ह्या फॉल लाईनवर, म्हणून याला आपण म्हणतो फॉल लाईन सिटी. ह्या फॉल लाईन सिटीज इतक्या महत्वाच्या आहेत की ते व्यापाराचं केंद्र बनतात, त्या व्यापाराचं केंद्र बनतात. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की अर्थव्यवस्थेला सुद्धा डिटरमाइन करतात काय, जलप्रपात रेषा. क्लिअर. ओके, राईट, ठीक आहे. आता आपण ही जी बाब आहे ही आपण जिओग्राफिकल दृष्टिकोनातून समजून घेऊया. फॉल लाईन हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा कॉन्सेप्ट अमेरिकेच्या दृष्टिकोनातून निर्माण झाला. अमेरिकेमध्ये अपलेचियन पिडमंट आहे, अपलेचियन पठार आहेत आणि अटलांटिक कोस्टलाईन आहे. हा पठार जो आहे तो सलग आहे 1400 किलोमीटरचा. किती? 1400 किलोमीटरचा, 900 माइल्स. आणि हा निरंतर आहे, आणि या निरंतर पठारावरून विविध ठिकाणाहून नद्या ज्या आहेत त्या खाली उतरतात आणि एका रांगेत धबधबे तयार करतात. आणि त्याच्यामुळे या प्रत्येक पॉइंटवर अत्यंत महत्वाचे ट्रेड सेंटर्स,
ज्याला फॉल लाईन सिटीज म्हणतो त्या तयार झाल्या. आणि म्हणून अमेरिकेच्या दृष्टिकोनातून आपण फॉल लाईन जलप्रपात रेषा असा शब्द वापरतो. भारताच्या दृष्टिकोनातून जलप्रपात रेषा आहे का जशी अमेरिकेमध्ये दिसते विस्तृत त्याच्यात? तर आहे पण नाही पण. आहे पण आणि नाही पण. आहे म्हणजे आपल्याला दिसतं पश्चिम घाट, पूर्व घाट, इकडे विंध्या, इकडे सातपुडा, कैमूर दिसतं आपल्याला. यस आहेत, पठारा वगैरे सगळं दिसतं. परंतु ते निरंतर नाही, ते काही झोनिंगच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काम करतात. असं निरंतर दिसत नाही. सरळ एका रांगेत सतत धबधबे असे महत्वाचे केंद्र असं काही निर्माण झालेलं नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो? फॉल झोन. काय म्हणतो? फॉल, जलप्रपात क्षेत्र. याला जलप्रपात रेषा असं म्हणत नाही, कारण थोडं आडवं तिडवं असं आहे. क्लिअर? ओके, राईट, ठीक आहे. आता याचं काही महत्व आहे का? काही महत्व आहे का? तर यस, नदी जलवाहतुकीचे नैसर्गिक टोक आहे. इट इज अ नॅचरल हेड ऑफ नेव्हिगेशन. समुद्रातून नदीमध्ये शिरताना जलवाहतुकीचा हा टोक आहे. याच्यानंतर जलवाहतूक होत नाही, म्हणजे व्यापार वाला मर्यादित करतं. बरोबर आहे. त्यामुळे तिथे भूवेष्टित बंदरांची निर्मिती होते, क्रिएशन ऑफ इनलँड पोर्ट्स. कारण पुढे व्यापार करायचा आहे त्यासाठी इनलँड म्हणजे इकॉनॉमिकली इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. इकॉनॉमिकली इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इट क्रिएट्स द स्ट्रॅटेजिक सिटीज. आहे ना, त्या सिटीना आपण काय म्हणतो? फॉल लाईन सिटीज. बघा अमेरिकेमध्ये आपल्याला दिसतं मॉन्टगोमेरी आहे, कोलंबस आहे, मॅकॉन आहे, ऑगस्टा आहे, कोलंबिया आहे, रिलिग आहे, ड्युराम आहे, रिचमॉन्ड आहे, वॉशिंग्टन डीसी आहे, बाल्टिमोर आहे, विल्मिंग्टन आहे, फिलाडेल्फिया आहे, न्यूयॉर्क सिटी आहे. बघा सलग आलं लक्षात. एक कार्यशेवर तिथे वेगवेगळे धबधबे आपल्याला दिसतात. अजून एक खास महत्वाचं की इथे विपुल प्रमाणात पाणी येतं, एकदम भरकन. त्यामुळे त्याला प्रॉपरली चॅनलाइज केलं तर जलविद्युत निर्मिती सुद्धा होते. काही ठिकाणी केलेली आहे, हायड्रो पॉवर जनरेशन केलं आहे. त्यामुळे इकॉनॉमिकली याचं इम्पॉर्टंट आहे, जिओग्राफिकली याचं इम्पॉर्टंट आहे आणि ह्युमन कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा याचं इम्पॉर्टन्स दिसून येतं. क्लिअर? मला वाटतं कॉन्सेप्ट समजला. छोटासा आहे, समजून घ्या. कधी कधी प्रश्न विचारतात तर गुगली पडू शकते, ते होऊ नये. अभ्यास करताय है ना, त्याच्यामुळे बने रहो, टिके रहो, थोड़ा लाइक भी करो और पढ़ाई के लिए ऑल द बेस्ट.